हॅलो, मी अंजली रेसिपीजमध्ये आपलं स्वागत आहे. तर आज आपण बनवणार आहोत खमंग आणि खुसखुशीत बीटची पुरी. तर आपल्याला एका मिक्सरच्या भांड्यामध्ये बीटचे काप घ्यायचे आहेत. त्याची सालं काढून घेतलेली आहेत मी आणि हिरव्या मिरच्या घ्यायच्या आहेत तिखट 4. इकडे मी कोथिंबीर घातलेली आहे. तुमच्याकडे आलं लसूण पेस्ट अवेलेबल असेल तर तुम्ही घेऊ शकता. माझ्याकडे आत्ता अवेलेबल नाही आहे. त्याच्यानंतर आपण इथे जिरे वापरणार आहोत. धने घेतलेले आहेत. काळी मिरी घातलेली आहे. आता आपण याचं बारीक मिश्रण करून घेऊया. मिक्सरला वाटून घेऊया. इकडे गव्हाचं पीठ घेतलेलं आहे 2 वाट्या. एवढ्या 2 वाट्या घ्यायच्या आणि हे आहे बेसनचं पीठ. हे 1 वाटी घ्यायचं. आता एका परातीमध्ये आपण हे पीठ काढून घेऊया आणि ते बीटचं मिश्रण बारीक करून घेतलेलं आहे ते आपण ह्याच्यामध्ये घालायचं आहे. बीटचं संपूर्ण मिश्रण आपण हे पिठामध्ये मिक्स करून घेऊया. आता इकडे ओवा घेतलेला आहे मी. ओवासुद्धा ह्याच्यामध्ये घालायचा आहे. ओव्याने खूप छान फ्लेवर येतो ह्या पुऱ्यांना. वरून तीळ घालायचे आहेत. तिळाने पण खूप छान असं फ्लेवर येतो पुऱ्यांना. इकडे गरम तेलाचं मोहन घेतलेलं आहे. तेल गरम करून घ्यायचं आणि मग त्याच्यामध्ये ओतायचं. आता हे सगळं आपण पाणी न घालताच मिक्स करून घेऊया. सुरुवातीला पाणी ओतायचं नाही. नंतर तुम्हाला हवे तेवढं पाणी ओतून घेऊन तुम्ही पीठ मळू शकता. अशा पद्धतीने आपण पहिल्यांदा मिक्स करून घ्यायचं पीठ आणि नंतरच पाणी ओतून पीठ मळून घ्यायचं. अशा पद्धतीने मिक्स करून घ्यायचं. आता इकडे मी मीठ टाकलेलं आहे चवीनुसार आणि अशा पद्धतीने पिठाचा गोळा तयार करून घ्यायचा. एक 5 ते 10 मिनटं पीठ मळून ठेवल्यानंतर आपण आता पुऱ्या तयार करायला घेऊया. इकडे मी मोठा गोळा घेतलेला आहे कारण मी झाकणाने पुऱ्या करून घेणार आहे. मी पहिल्यांदा मोठ्या गोळ्याची पूर्ण एक मोठी पारी करणार आहे आणि मग त्याच्या पुऱ्या झाकणाने करणार आहे मी. अशा पद्धतीने मी मोठी पारी केलेली आहे एका मोठ्या गोळ्याची आणि झाकणाच्या साहाय्याने मी त्याला पुऱ्या करणार आहे. अशी पहिल्यांदा एक करून घेऊ शकता किंवा तुम्हाला एक एक करायचं असेल तर तुम्ही एक एक करू शकता. पण अशा पद्धतीने केल्यावर लवकर होतात पुऱ्या. त्यामुळे मला ही पद्धत खूप आवडते. आता याच्या आपण पुऱ्या काढून घेऊया. आणि छान मस्तपैकी आता ह्या पुऱ्या आपण तळून घेऊया. अशा पद्धतीने मी पुऱ्या तयार केलेल्या आहेत. आता तेलामध्ये आपण ह्या पुऱ्या तळायच्या आहेत. ह्या पुऱ्या तुम्ही प्रवासामध्ये पण नेऊ शकता. 4 ते 5 दिवस टिकणाऱ्या ह्या पुऱ्या आहेत. खूप छान लागतात. एकदा नक्की ट्राय करून बघा. लहान मुलांना टिफिनला देण्यासाठी पण खूप साध्या सोप्या पद्धतीने ही रेसिपी आहे केलेली मी. खूप छान फुगलेली आहे पुरी आणि पुऱ्यांचा खूप छान असा खमंग सुवास येत आहे. तुम्ही एकदा नक्की खरंच ट्राय करून बघा. मी बटाट्याची भाजी बनवली आहे. त्याच्यासोबत ह्या पुऱ्या मी सर्व करणार आहे.
अशा पद्धतीने आपण संपूर्ण पुऱ्या तळून घ्यायच्या आणि तयार झालेली आहे आपली खमंग आणि खुसखुशीत बीटची पुरी. माझी रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर लाईक करा, कमेंट करा आणि शेअर करायला विसरू नका. थँक यू. बाय.